चला गुड आफ्टरनून मित्रांनो. आफ्टरनून म्हणजे बघा दुपारी किती वाजलेले आहेत. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता निघालो आहे दिवाळीनिमित्त आपल्या गावाला. आणि मग तेच सगळी भराभरी वगैरे करून आता इथं आपले बघा लॅपटॉपची बॅग, थोडं एमर्जन्सी काही काम आलं तर ते करण्यासाठी बॅग बिग घेतली. आणि बाकी तर काय नाही घेतलं अजून, तर काही गरजेचं नाही आहे. आणि इथं बघा आपली कपड्याची बॅग बी घेतली ती भावाची. अशा आम्ही चाललो आता गावाला. आणि जाऊ का ओ, जाऊ का म्हणणं, जाऊ का गेला गेला घेऊन नाही आलो कशी रुसली. जाऊ का, चला बाय बाय. चला जातो, आवडतो. आपल्याला जायचं आहे भूमला, त्याच्यामुळे लांबचा प्रवास आहे. आणि फर्स्ट टाईम असं झालं की फॉर्मल कपड्यांवरती चाललो, नाही तर टी शर्ट नाईट पॅन्टवरतीच जात असतो मी. आणि मला वाटतं टी शर्ट नाईट पॅन्ट घालायला हरकत नाही आहे. टी शर्ट नाईट पॅन्ट घालून जाऊया, कपडे बदलू, कारण लय गरम व्हायला लागले आताच. त्याच्यामुळे आता टी शर्ट नाईट पॅन्ट घालूया. आता आपला प्रवास चालू झालेला आहे. आणि हे बघा आपला मेट्रोचा पूल आहे. आणि पुण्यातली गर्दी बघा किती कमी लोक आहेत तिकडे, एवढ्या गाड्या बी नाही आहेत. सगळेच माझ्यासारखे गावाला चाललो, मी पण गावाला चाललो आहे. पण माझं असं की मी थोडं लेट चाललो आहे, बाकीचे आहेत ते गेलेले आहेत गावाला ऑलरेडी. आपण त्याच्यामुळेच इथलं ट्रॅफिक कमी झालं आहे. आणि मी आता चाललो आहे. आता आपण खडकी ते खडकी बाजारमधून आपल्याला पुढचा प्रवास करत करत जायचं आहे. चला कुठलं आहे बिग वनच्या पुढं ना का नाही काय पाटस, हां पाटसचा टोल नाका मस्त. पाऊस चालू झाला आहे मध्येच पाऊस. चांगलाच पाऊस चालू झाला बिग वनच्या इथं. शिपला कुरकुम हा कुरकुम आहे, लईच जोरात पाऊस चालू झाला आहे. आलो आहे आता बिग वनच्या जवळजवळ. तिथं आपलं नेहमीचं हॉटेल आहे सावतामाळी. तिथंच नाश्ता करायला येत असतो आम्ही. एनी टाईम थांबलो ना तिथंच थांबत असतो. बॅग आहेत का लावू, सगळं पडलं खाली बघा. खाली टॉवेल बाहेर पडलं, बनेल बाहेर पडलं, सगळं पडलं. गाडी चालूनच आपलं असं आहे ना की काय करणार. चला आता इथं नाश्ता थोडा करूया. तसं दुपारी जेवण मजबूत केलेलं आहे, करूयात नाश्ता. चला आणखीन जायचं आहे आता. हा नवीन रूट आहे. दरवेळेस एक तर मामाच्या गावाला जाताना करमाळा बिग वन राशीन तिकडून जायचो, आणि इकडं जाताना आपलं श्रीगोंदा मार्ग जायचो. पण आता तिकडं पण काम चालू आहे ना, त्याच्यामुळं मग आता मामाच्या गावाच्या मधून रस्ता काढून आपल्याला राशीनवरून कर्जत, जामखेड आणि मग तसं गावाला जायचं आहे. चला तो रूट पहिल्यांदा चाललो आहे मी, त्यामुळं आता बघू कसं वाटतंय, कसं काय रूट आहे दाखवतो तुम्हाला. चला पहिले नाश्ता वगैरे करून घेऊ व्यवस्थित टाकाटाक. नाश्ता किती वाजले संध्याकाळचे 6 वाजलेत. आणि नाश्ता काय आहे, डोसा. प्रवासात वडापाव शिवाय खाल्ल्यासारखं वाटत नाही. वडापाव शिवाय खाल्ल्यासारखं वाटत नाही. डोसा बिसा किती का काय वाटत नाही, पण वडापावने पोटभर. चला नाश्ता बिष्टा उरकलाय आता सगळं. आता वाजलेत 6, वेळेत पोचायचंय गावाला हा ना, अंधार पडायच्या आत. चला जाऊया, पुढचा प्रवास चालू करूया. बिग वन, राशीन, कर्जत, जामखेड, खर्डा आणि अंतरवली असा हा ना. बाय बाय सावतामाळी. खरंच मस्त टेस्ट आहे. तुम्ही जर बिग वन साईडला आले ना कधी, रावणगावच्या तिथं आहे सावतामाळी हॉटेल, या नक्की भेट द्या. चला बाय बाय, करू पुढचा प्रवास. नसेल काय काम तर काय ते बघू आता किती वेळात पोहोचतंय. जाऊ दर्शनाला राशीन देवीला. गर्दी गेली राशीन जगदंबा यमाई माता मंदिर राशीन. चला आता दर्शन घ्यायला जाऊयात. दर्शन करू. मंदिर
दर्शन वगैरे झाले. आता प्रदक्षिणा करू पूर्ण एक इथं बघा. आता विठ्ठल रुक्माई मंदिर हे असं मंदिराचा परिसर आहे सगळा. हा ब्लॉग मी केलेला आहे ऑलरेडी सगळा एक. आता आलो तर तुम्हाला परत एकदा दाखवतो रिनोव्हेशन वगैरे कसं काय केलेलं आहे ते मंदिराचं. प्रदक्षिणा पूर्ण करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. 8 वाजले असतील का ना? 7:30 8. ठीक आहे. दर्शन हे झाले. खरं तर अंधार पडला गे आणि आता संध्याकाळचा प्रवास आहे सगळा. चालेल बघा देवीचं मंदिर. पाऊस पण पडलाय आणि मध्येच ऊन पण पडलं. आज तर हवामानाचा धिंगाणाच आहे भाऊ. कसं बी पडतं. चला जाऊ पुढचा प्रवास करू. लवकर घरी पोहोचायचं आहे. 69,999 किलोमीटर बरोबर 70,000 होईल. 1 किलोमीटर झालं. 70,000. आलंय आमचं गाव जवळ. हे बघा आमच्या गावाकडचा रस्ता कसा आहे. अंधारात आहे एकदम. अशी भीती वाटते का नाही रात्रीचं जायला. असा हा रस्ता आहे. आलंय एक 10 किलोमीटरवरती गाव आहे. जसं गावाजवळ तशी उत्सुकता वाढत चालली. असं वाटतं कधी गावाला जाईन. पण हे बघा ना रस्ते खराब आहे त्याच्यामुळे गाडी बी लय पळवू शकत नाही. त्यामुळे आपलं हळूहळू डुगू जायचं आहे. CNG भरलाय आणि आनंदाची गोष्ट म्हणजे CNG आपल्या गावाच्या शेजारीच्या खरड्याला नवीन पंप झाला आहे. त्यामुळे आपले टेन्शनच मिटलं आहे आता. हा ना. म्हणजे घरी भरलं ना इथपर्यंत आली गाडी आणि इथं आलं आता परत भरावा लागला. तो भरला आता आणि आता इथून गाव काही 2 किलोमीटरवर आहे फक्त. त्याच्यामुळे आपल्या गावाच्या जवळच CNG झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता फुल गाडी केली बघा. आता फिरवायला टेन्शनच नाही पुढे बी. बघा फुल झाला CNG. अजून आता 200 किलोमीटरला कुठे भ्याऊ नाही आता. बरं आहे आपल्या घरापाशी जवळ इथं पंप झालाय ते कटकट झालं ना. आता किती 6.5 किलो बसला ना. आता सगळं फिरून होत आहे सगळं. काही नाही टेन्शन. चलो गाईज फायनली आलेलो आहे घरी. पोहोचलो आहे बघा. इथंच आपण मागची 2 महिन्यापूर्वी राहायला आलो होतो. उन्हाळ्यात राहायला आलो होतो आपण इथं. सगळ्यात तो टेबल तसंच आहे. चेअर पण तशीच आहे. पावसाने सगळं वाटलं झालं इथे. सगळं लय पाऊस झाला ना मराठवाड्यात त्याच्यामुळे लय प्रॉब्लेम झाले इथे. आता लाईट बीट लावली. थोडं फ्रेश वगैरे होऊन आवरून आता झोपायचं पहिलं. बाकीचं सकाळी बघू आता. हा ना कसं आहे बाहेर वातावरण. गाडी लावायला पण सोय इथं निवांत कटकट नाही. मस्तपैकी आता आवरू झोपू आणि उद्याचं नियोजन बघू आता. उद्या सकाळी काय होते काय नाही. व्हिडिओ काढायला किती टाइम काय झालाय. किती वाजल्यात. 9:30 9 वाजले आम्हाला यायला इथं. 9 वाजले यायला. आजचं झोपायचं ठिकाण इथं खाट मांडला मस्तपैकी. पुढं बघा सगळा निसर्ग असा आहे शांत वातावरणात आणि इथं आता खाटावरती झोपायचं आपल्याला. मग येईल का नाही निवांत झोप. काय मग काय घरी तर आहे स्लॅबवरती झोपायला. टेरेस घरात फॅन लावून मग इथं निवांत आहे का नाही झोपायला. आता खरं झोपतो मस्तपैकी. झोप लागेल आता गार एकदम शांत. खरं तर मग अशीच बाय म्हटलं होतं झोप काय आहे ना म्हणून म्हटलं परत चला एकदा काहीतरी करू. म्हणून मग यूट्यूबचे ॲनालिटिक्स चेक केले सगळे आणि मग आता शेवटी झोपायला घेतलं. मग मस्तपैकी भजन आहे तिकडे चालू. ते ऐकत झोपेत मला ते भजनाचा आवाज.
ऐकत ऐकत झोपायचं मस्तपैकी. चलो, गुड नाईट.